तथागत भगवान गौतम बुद्ध या महापुरुषांना वंदन। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अशोक सरस्वती सर आणि प्राध्यापक उमेश पाटारे सर यांना जय भीम आणि सर्व उपस्थितांना सुद्धा जय भीम, नमो बुद्धाय। माझा आजचा विषय आहे पाली साहित्य हेच विश्व साहित्य। आता विश्व साहित्य म्हणजेच वर्ल्ड लिटरेचर, ज्याला आपण त्याचं ट्रान्सलेशन वर्ल्ड लिटरेचर करू शकतो। ही संकल्पना कोणी राबवली? सगळ्यात पहिली ही केव्हा आली, कुठून आली? तर ही संकल्पना सर्वात प्रथम एक जर्मनीचे प्रसिद्ध लेखक आणि दार्शनिक जॉन गेटे यांनी मांडली होती। जे साहित्य जगाच्या एका भागात एका ठिकाणी उगम पावते, परंतु त्याचा प्रभाव जगावर आणि जगातील इतर साहित्यावर होतो, त्याला विश्व साहित्य असे म्हटले जाते जनरली। आणि गेटे यांनी साहित्याला म्हणजे संपूर्ण साहित्याला त्यांनी विश्वाचे मानवीकरण असे संबोधले आहे। आता साहित्याला विश्वाचे मानवीकरण असे त्यांनी का संबोधले? विश्वाचे मानवीकरण कारण प्रत्येक कुठलेही साहित्य घ्या तुम्ही, पश्चिमेकडचं साहित्य असेल, मध्य आशियातील साहित्य असेल, भारतातील साहित्य असेल किंवा पूर्वेकडील साहित्य असेल, या प्रत्येक साहित्यामध्ये आपल्याला तिथली परंपरा, तिथली संस्कृती ही आपल्याला या संस्कृतीचं आपल्याला दर्शन घडतं ठीक आहे त्या साहित्यामध्ये। म्हणूनच जॉन गेटी यांनी साहित्याला विश्वाचे मानवीकरण असे संबोधले आहे। परंतु पाली साहित्य सोडले तर या वाक्याच्या कसोटीवर खरे उतरणारे साहित्य आपल्याला क्वचितच आढळते। भारतीय भाषांमध्ये जर कोणत्या साहित्यात भारतामध्ये अनेक प्रकारचे साहित्य आहेत, म्हणजे संस्कृत साहित्य आहे, हिंदी साहित्य आहे, प्रत्येक भाषेतलं साहित्य आहे। पण भारतीय भाषांमध्ये जर कोणत्या साहित्यामध्ये विश्वहिताचे सुखकारक तत्व व भाष्य अधिक प्रमाणात असतील तर ते निश्चितच पाली साहित्यामध्ये आपल्याला आढळून येतात। आता इथं उदाहरणामध्ये घ्यायचं झालं तर यांनी विश्वहिताचे सुख याच्यामध्ये दिलेलं आहे की विश्वहिताचे सुख कशामध्ये? पाली साहित्यामध्ये। ते कुठल्या आधारावर त्यांनी म्हटलेलं आहे? विश्वहिताचे सुख म्हणजे काय? मनुष्य जेव्हा आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही प्रकारे सुखी होईल आणि जेव्हा त्याला सदविवेक येईल त्या साहित्यामधून की आपल्यासोबतच इतर प्राणी मात्रांना सुद्धा सुखी करायचं आहे, ही जेव्हा त्याकडे सदविवेक बुद्धी येईल तेव्हाच खरे विश्वहित साधले जाईल। आणि हे सर्व आपल्याला या सर्व बाबी, या सर्व गोष्टी आपल्याला पाली साहित्यामध्ये सापडतात। मनुष्याच्या समाधानाचे सूत्र हे पाली साहित्यात म्हणजेच बुद्ध वचनात आहे। पाली साहित्याला बुद्ध वचन म्हणजे पालीला बुद्ध वचन म्हटले गेलेलं आहे, त्रिपिटकाला बुद्ध वचन म्हटलेले गेलेलं आहे। म्हणून मानवाच्या समाधानाचे सूत्र आपल्याला कशामध्ये मिळते? पाली साहित्यामध्ये बुद्ध वचनामध्ये मिळते, बुद्ध वचनात आहे। म्हणून जिथे म्हटले आहे की विश्वहिताचे सुख पाली साहित्यामध्ये आहे। पाली साहित्य हे एका धार्मिक पंथाचे साहित्य नसून ते जाती धर्म विरहित मानव कल्याणाचे साहित्य आहे, जे विश्वहिताच्या भावनेने प्रेरित आहे। हेच कारण आहे की या साहित्याचा उगम भारताच्या भूमीमध्ये होऊन देखील त्याचा विकास अन्य देशात सुद्धा झाला आहे। उदाहरण बर्मा, श्रीलंका, थायलंड। आता इथे भारतामध्ये जरी उत्तर भारतामध्ये ही प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा होती, परंतु त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी या भाषेला त्यांच्या बुद्ध वचनांची उपदेशाची भाषा बनवली। या भाषेमध्येच त्यांनी उपदेश केले, कारण ही मगध देशाची भाषा होती, मगध देशात प्रामुख्याने बोलली जात होती आणि मगधाचा संपूर्ण भारतावर म्हणजे त्या काळातल्या जम्बू द्वीपावरती वचक असे मगधाचा। त्यामुळे ही भाषा, जशी आज हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, जरी ती उत्तर भागातील असेल हिंदी भाषा, तरी ती आपली राष्ट्रभाषा आहे। संपूर्ण भारतामध्ये हिंदी समजली जाते, बोलली जाते। तसंच त्या काळामध्ये पाली भाषेच्या बाबतीत होतं। म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशाच्या भाषेला, आपल्या उपदेशाची भाषा ही पाली भाषा बनवली त्यांनी। या साहित्याचा उगम भारताच्या भूमीत होऊन देखील त्याचा विकास अन्य देशांमध्ये झाला, म्हणजे बर्मा, थायलंड आणि श्रीलंकेमध्ये झाला। विकास म्हणजे काय झालं? तर या साहित्याचं डेव्हलपमेंट झालं। डेव्हलपमेंट म्हणजे या भाषेमध्ये साहित्य निर्मिती झाली त्या ठिकाणी। भारतामध्ये त्रिपिटकचं निर्माण झालंच होतं, पहिल्या संहितेमध्ये त्रिपिटक निर्माण झालं, बुद्ध वचनांना संकलित केलं आणि त्रिपिटक निर्माण झालं। परंतु त्रिपिटकेतर साहित्य सुद्धा या भाषेमध्ये निर्माण झालेलं आहे, म्हणजे जे त्रिपिटकामध्ये ज्याचा समावेश होत नाही असं साहित्य सुद्धा या भाषेमध्ये आहे। आणि ते साहित्य प्रामुख्याने बर्मा, श्रीलंका आणि थायलंड इत्यादी देशांमध्ये मध्य काळापर्यंत म्हणजे इसवी सन 12व्या 14व्या शतकापर्यंत साहित्य निर्मिती झालेली आहे। त्याच्यानंतर 500-700 वर्ष
कुठलंही साहित्य निर्मिती या भाषेमध्ये झाली नाही, परंतु 19व्या शतकामध्ये पुन्हा याच्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना पण साहित्य निर्मिती होण्यासाठी सुरुवात झाली. हे साहित्य जे आहे ते मनुष्य मात्रांच्या समस्यांवरील समाधानासाठी रचले गेलेले आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला या विस्तृत साहित्याच्या अभ्यासाअंती कळतात. बुद्ध धर्म हा विश्वधर्म कसा झाला याची अनेक उदाहरणे प्रसंग आपल्याला याच साहित्यामध्ये पाहावयास मिळतात. आता या साहित्याचा आपण प्रभावाविषयी बोलायला गेलो किंवा हे विश्वधर्म बुद्ध धर्म हा विश्वधर्म कसा झाला तर या साहित्यामुळे झालेला आहे. या साहित्याचा प्रचार जेव्हा सम्राट अशोकांनी बुद्ध धर्माचा प्रचार केला त्यावेळी कंठस्थ रूपामध्ये असलेली बुद्ध वचनं भिक्खू त्यांच्यासोबत म्हणजे साहित्यच घेऊन गेले ते त्यांच्यासोबत त्या देशांमध्ये. श्रीलंकेमध्ये घेऊन गेले, युरोपच्या देशांमध्ये घेऊन गेले, थायलंड, बर्मा या देशांमध्ये घेऊन गेले. तर काय झालेलं आहे, बुद्ध धर्म विश्वधर्म होण्याच्या पाठी ह्या साहित्याचाच फार मोठा हात आहे. बुद्ध धर्म ही अशी बाब आहे की जी एक धर्मपंथ म्हणून हल्ली अस्तित्वात आलेली आहे. पूर्वी बुद्ध हा धर्म नव्हता, धम्म म्हणजे एक शिकवण म्हणूनच होता फक्त. हल्ली आपण त्याला धर्म म्हणून ते अस्तित्वात आलेलं आहे. परंतु बुद्धांनी धम्म शिकवला म्हणजे काय केलं तर मानव कल्याणाचा एक मार्ग जगाला सांगितला. त्यामुळेच बुद्ध धर्माचे आचरण, बुद्ध धर्माची प्रॅक्टिस फक्त बौद्ध धर्मांतरितच नव्हे तर जगातील कोणताही व्यक्ती करू शकतो. आपण बौद्ध साहित्याचे अध्ययन केले असता, त्यातील इतिहास अभ्यासला असता आपल्याला कळते की बुद्ध काळात मनुष्यावर आलेल्या समस्या, काही प्रसंग याचे निराकरण बुद्धांनी आपल्या उपदेशांनी कसे केले आहे. या साहित्यामधल्या जातक कथा ज्या आहेत त्या काळातील इतिहास, संस्कृती व माणसामधील संबंध जाणून घेण्यास आपल्याला आजही उपयोगी ठरतात. परंतु त्या जातक कथांच्या अट्टकथा आपल्याला वाचाव्या लागतात. मूळ जातक कथा वाचल्या तर आपल्याला तितकं आकलन होत नाही. त्यासाठीच त्याचं एक्सप्लेनेशन म्हणून त्याच्यावरती अर्थकथा लिहिल्या गेल्या, अट्टकथा लिहिल्या गेल्या. त्या अट्टकथांवरती सुद्धा नंतर टीका लिहिल्या गेल्या म्हणजे एक्सप्लेनेशन्स लिहिले गेले. जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला कळते की हे साहित्य किती महत्वपूर्ण आहे. या साहित्यामध्ये असा कोणताच विशिष्ट विश्वास नाही, कोणतेही कर्मकांड नाही, कोणताही असा दैवत्ववादी आदर्श नाही जो माणसामध्ये भेदभाव उत्पन्न करू शकेल. या साहित्यामध्ये आहे तो केवळ फक्त नैतिक आदर्शवाद आहे. मनुष्याला मनुष्य बनवण्याचा प्रयत्न आहे आणि हे सर्व मनुष्याला मनुष्य समजून मनुष्याद्वारे मनुष्याला मार्ग दाखविला आहे. जगाने मानवतेच्या बंधनात बंधने हेच विश्वातील मानवाच्या भावी कल्याणाचा एकमात्र मार्ग असेल आणि त्यासाठी सर्व बाजूने प्रगती साधायची असेल तर पाली साहित्य हे आपल्याला सर्वप्रथम आव्हान करते व मार्ग सुद्धा आपल्याला हेच साहित्य दाखवते. आता इथे पाली साहित्यामध्ये नैतिक आदर्शवाद आहे याची उदाहरणे आपल्याला कशामध्ये सापडतात. नैतिक, आपण जर पाली साहित्याला विश्व साहित्य म्हणतो आणि जर त्याच्यामध्ये आपण म्हणतोय की याच्यामध्ये नैतिक आदर्शवाद दिलेला आहे तर तो नैतिक आदर्शवाद आपल्याला या साहित्यातील जातक कथेमध्ये आढळतात. म्हणजे जातक कथेमध्ये प्रामुख्याने आढळतात. तसं तुम्हाला सुत्त पिटकामध्ये पण आढळेल, अभिधम्म पिटकामध्ये पण आढळेल, पण मॅक्झिमम जास्तीत जास्त आपल्याला नैतिक आदर्शवाद जो आहे तो जातक कथेमध्ये सापडतो. याच नैतिक आदर्शवादामुळे जगातील नीतीवर आधारित साहित्य निर्माण झाले, जसे की इसाप नीती. आपण केव्हा ना केव्हा, कधी ना कधी इसाप नीती, पंचतंत्र इत्यादी ज्या कथा रचल्या गेलेल्या आहेत त्या तुम्ही वाचल्या असतील. त्या कथा या मूळच्या जातक कथेमधूनच निर्माण झालेल्या आहेत. इसाप नीती म्हणजे काय, या नीतीच्या कथा आहेत, नीतिमानावरती आधारलेल्या कथा आहेत. पण ह्या कथांचा बेस कुठे आहे तर या कथांचा बेस जातक कथा आहे. ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला हे मध्य आशियातलं आहे इसाप नीती वगैरे पंचतंत्र. परंतु पश्चिमेकडचं जर आपल्याला साहित्य बघायचं आहे तर त्या पश्चिमेकडच्या साहित्यावरती सुद्धा पाली वाङ्मयाचा, पाली साहित्याचा प्रभाव पडलेला आहे. जसं की तुम्ही कधी जर ट्रोजन वॉर म्हणून एखादी गोष्ट ऐकली असेल, ट्रोजन वॉर जी ह्याच्यामध्ये झाली होती त्या काळातल्या आजच्या काळातल्या टर्कीमध्ये ती युद्ध झालं होतं त्यांच्या किनाऱ्यावरती युनानी सैन्यांबरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या ह्याला ट्रॉय त्या शहराचं नाव होतं, त्या ट्रॉय शहराला हरवण्यासाठी ते अजिंक्य असं हे होतं, देश होता तो अजिंक्य, आणि संपूर्ण युनान एकवटलं होतं त्या देशाला आपल्या ताब्यात घेण्यासाठी. ते त्यांच्यावरती अतिशय हल्ले करत होते परंतु ते काही त्यांना ऐकत नव्हते कारण त्यांचा किल्ला अभेद्य होता. मग आता या सैनिकांना किल्ल्यातून बाहेर कसं काढायचं अशी त्यांनी एक युक्ती लढवली युनानी लोकांनी, आणि त्यांच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी एक भला मोठा लाकडाचा घोडा आणून ठेवला
लाकडाच्या घोड्याला म्हणजे तिथे घोड्याला ट्रोजनला ते लोक देव समजत होते. तर त्या लोकांनी तो घोडा तिथे आणून ठेवला आणि त्याच्यामध्ये सैनिक लपले होते त्या घोड्याच्या पोटामध्ये. आणि जेव्हा त्यांचं सैन्य ते लोक ट्रॉयची लोक त्या घोड्याला जेव्हा आपल्या किल्ल्याच्या आतमध्ये घेऊन गेले त्यावेळी हे सैन्य युनानचं सैन्य त्यातून बाहेर पडलं आणि त्यांनी ट्रॉय काबीज केला. ही गोष्ट इथं यासाठी फक्त सांगायची होती की ह्या गोष्टीचा जो उगम आहे ही गोष्ट तिथं रचली गेलेली आहे, कारण त्याचे काही आज पुरावे तसे नाही आहेत तिथे. अजूनपर्यंत ठामपणे सांगू शकतील असे काही पुरावे नाहीत की ही घटना इथं घडलेलीच आहे. पण ही घटना भारतामध्ये घडलेली आहे. कुठल्या रूपामध्ये घडलेली आहे? आपल्याला अजातशत्रूचा मुलगा माहिती असेल, त्याचं नाव होतं उदयन, त्या राजाचं, जो राजगृहावरती अजातशत्रूनंतर राजा होता. तो हत्तीचा फार हे होता, त्याला हत्ती फार प्रिय होते, हत्तींचा दिवाना होता तो खूप. त्याला हत्ती पकडण्याचा सुद्धा शौक होता जंगलातील. एकेकाळी काय केलं, समोरच्या राजांनी, इतर राज्यातल्या राजांनी त्याला तो कधी त्यांच्या हाताला येत नव्हता, तर पकडण्यासाठी त्याला युक्ती काय केली त्या राजांनी की हत्तीच्या पोटामध्ये आपलं सैन्य हे केलं, लपवलं, एका लाकडाच्या दगडाच्या हत्तीमध्ये आपलं सैन्य लपवलं आणि तो हत्ती जंगलामध्ये ठेवला. उदयन जेव्हा हत्ती बघितला त्यांनी जंगलामध्ये तेव्हा तो त्या हत्तीच्या दिशेने गेला आणि जेव्हा हत्तीच्या जवळ गेला तेव्हा ते सैन्य त्यातून बाहेर आलं आणि त्यांनी उदयनला पकडलं. तर ती जी पश्चिमेकडची ट्रॉय ही एक फार मोठी कादंबरी आहे, त्याच्यावरती 2-3 पिक्चर सुद्धा आलेले आहेत. इतकी नावाजलेली ती एक हे आहे, नॉवेल आहे तिथलं ते. त्याचा जो बेस आहे तो सुद्धा आपल्या भारतीय कथांमध्ये आहे, पाली साहित्यामध्ये आहे. यासाठी फक्त मला ही कथा सांगायची होती तुम्हाला. या साहित्याचा प्रभाव मध्य आशियावरच नव्हे तर पश्चिमेकडच्या व पूर्वेकडच्या देशांवरती सुद्धा आहे. तुम्ही पूर्वेकडची जर काही कथा ऐकल्या, झेन स्टोरीज, त्या सुद्धा पाली साहित्यातूनच तिथे गेलेल्या आपल्याला काही सिमिलर कथा आहेत ज्या पाली साहित्यातून झेनमध्ये गेलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आढळतात. डॉक्टर दीपक कुमार बरुआ हे एक कलकत्त्याचे फार मोठे नावाजलेले अभ्यासक आहेत. यांच्या मते विद्यमान जगाला साहित्यिक कला भौतिक शास्त्राचा जर शोध घ्यायचा असेल तर त्यांना ते पाली साहित्यातील गद्य पद्य म्हणजे गाथा आणि गद्य म्हणजे कथा याच्यामध्ये शोधावे लागेल. खरे सांगायचे झाले तर हे वैभवशाली साहित्य ज्या रचनाकारांनी रचले ते केवळ समाजाच्या नैतिक ऋणातून मुक्त होण्याकरता रचलेले आहे. पाली साहित्य आपण आपल्या सोयीकरिता काही भागांमध्ये विभागू शकतो, त्याचे काही भाग करू शकतो आपण पाली साहित्याचे. जसं की भगवान बुद्धांचे जीवन आणि त्यांच्या शिष्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणींचे वर्णन हे विनय पिटकामध्ये आपल्याला आढळतं. त्या विनय पिटकामध्ये बौद्ध भिक्खूंना घालून दिलेल्या शिस्तबद्धतेच्या नियमांवरती अधिक भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं तर आपण जर विनय पिटकामधलं महावर्ग चूलवर्ग वाचलं तर त्याच्यामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. संपूर्ण चिवर स्कंदक वगैरे इत्यादी जे वर्षोपनायिका म्हणजे वर्षावास कसे निर्माण झाले असे जे इतर पूर्ण विनय पिटक जर आपण अभ्यासलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही कथा आढळतात, काही स्टोरी आढळतात. कशा तर भिक्खू बुद्धांनी विनय एकत्रच निर्माण नाही केले. म्हणजे जेव्हा संघ निर्माण झाला आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं, पण त्यांनी संपूर्ण विनय त्या भिक्खूंना दिले नव्हते. विनय कधी निर्माण झाले, जसे जसे प्रसंग येत गेले भिक्खूंवरती आणि भिक्खू आपल्या समस्या घेऊन जेव्हा बुद्धांकडे येत असत की मला असा प्रॉब्लेम आहे, आता असं संकट आलेलं आहे, अशी परिस्थिती आहे, तर याच्यावरती काय केलं पाहिजे भगवंत, तेव्हा भगवंत त्यांना जो नियम घालून देत असत त्याच्यावरून विनय निर्माण झाले. आणि आज तागायत म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापासून पर्यंत म्हणा किंवा त्याच्यानंतर आजपर्यंत भिक्खूंसाठी 227 नियम बुद्धांनी घालून दिले होते आणि भिक्खुणींसाठी 311 नियम घालून दिले होते. आणि विनय पिटक हे फक्त पाली साहित्यातच आढळत नाही, तर विनय पिटक महायानाचं वेगळं विनय पिटक आहे आणि त्याच्यामध्ये जसं इथं 227 विनय आहेत भिक्खूंना, तसं महायानामध्ये जवळजवळ 300च्या वर आहेत भिक्खूंनाच फक्त विनय आणि भिक्खुणींना जास्त आहेत. परंतु आज तिथे भिक्खुणी संघ तसा अस्तित्वात नाहीये जास्त करून, कुठे थेरवादामध्ये पण नाहीये आणि महायान साहित्य ह्याच्यामध्ये पण नाहीये, परंपरेमध्ये पण भिक्खुणी संघ तसा अस्तित्वात नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे त्यांच्या विनयाची जास्त आपल्याला माहिती नसते किंवा त्याचं काही परिपालन होतं की नाही याची सुद्धा आपल्याला जास्त माहिती नसते. पण भिक्खू विनयाची आपल्याला माहिती होते, कारण भिक्खू संख्या आज चांगली आहे तसं पाहायला गेलं तर, अजून वाढली पाहिजे पण एक समाधानकारक संख्या आहे. बौद्ध देशांमध्ये तर फार समाधानकारक संख्या आहे, जसं की थायलंड, बर्मा, श्रीलंका, भारतामध्ये अजून ती वाढेल. तर इथं
भिक्खूंना कुठलेही प्रॉब्लेम्स आले, म्हणजे एखादा भिक्खू आजारी असेल तर त्या आजारपणामध्ये त्यांनी काय खाल्लं पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल भिक्खू लसूण खात नाहीत, भिक्खूंना लसूण हे आहे, म्हणजे त्यांना खाण्याची परमिशन नाहीये. परंतु एखाद्या भिक्खूच्या जर पोटात मध्ये दुखत असेल तर त्यावेळी तो ते लसूण खाऊ शकतो. असे जे काही छोटे छोटे नियम होते ते प्रसंगानुरूप बनलेले आहेत. कुठल्या वेळी काय करायचं हे सुद्धा प्रसंगानुरूपच बनलेलं आहे. तर ह्या गोष्टी उपासकांनी सुद्धा रूपकात्मक आपल्या आयुष्यामध्ये जर आचरण केल्या, काही गोष्टी, सगळ्याच नाही, आपण संसारी आपण गृहस्थी असतो त्यामुळे संपूर्ण आपण आचरण नाही करू शकत, परंतु काही गोष्टी असतात, जर आपण विनय पिटकाचा अभ्यास केला तर त्या रूपकात्मक जर आपण आचरण केल्या तर सामान्य व्यक्तीचं सुद्धा भलं होऊ शकतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दुसरं पाहू शकतो की भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खूंना वैयक्तिकरित्या आलेल्या अनुभवांचे अत्यंत काळजीपूर्वक शब्दचित्र सुत्तपिटकामध्ये ह्या रेखाटलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये एखादा भिक्खूवरती, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती काही प्रसंग आले, तो कुठल्या कारणाने भिक्खू झाला, प्रत्येकाची भिक्खू होण्याची वेगवेगळी कारणं आहेत, हे आपल्याला थेर गाथा या पुस्तकामध्ये आणि भिक्खूंसाठी थेरी गाथा या पुस्तकांमध्ये आपल्याला या ग्रंथांमध्ये आढळतात. तर हा एक भाग आपण अभ्यासू शकतो त्या काळातील हे बघण्यासाठी, त्या काळातली परिस्थिती बघण्यासाठी. त्यानंतर तिसरं म्हणजे आपण मनुष्य जातीच्या हितार्थ भगवंतांनी जो संभाषणात्मक गहन उपदेश दिला आहे तो अभिधम्म पिटकामध्ये आला आहे. तसेच त्यात पाली साहित्यातील बौद्ध नीती, तत्वज्ञान व मानसशास्त्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आता हा जो अभिधम्म हा जो भाग आहे ह्याच्यामधला त्रिपिटकातला किंवा पाली साहित्यातला अभिधम्म हा जो भाग आहे हा सामान्य व्यक्तींसाठी तसा नाहीये. तो अभि म्हणजे हायर आणि धम्म म्हणजे धम्मच आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे त्याला हायर डॉक्टरीन आपण म्हणू शकतो अभिधम्मला. तर हा अभिधम्म हा ह्याच्यामध्ये माणसाच्या मनाचे विश्लेषण सुद्धा केलेले आहे भगवान बुद्धांनी. ह्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी पुद्गल सांगितलेले आहेत, म्हणजे किती प्रकारचे पुद्गल असतात, वेळोवेळी कुठे कुठे त्यांनी तो उपदेश केलेला आहे, याचं सर्व ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हा एक सायकोलॉजिकल सब्जेक्ट आहे, फिलॉसॉफिकल सब्जेक्ट आहे अभिधम्म पिटक. म्हणजे हा सुद्धा मानवाला फारच, म्हणजे आजच्या घडीला सर्वांना अभ्यासण्यासाठी, ज्यांची ज्यांची कॅपॅसिटी आहे तो अभ्यासण्याचा, जे विद्वान आहेत अशांनी तो जरूर अभ्यासावा, कारण ह्यातून सुद्धा आपल्याला प्रगती साधता येईल किंवा आपल्याला काही शिकता येईल त्याच्यामधून. या विश्व साहित्याचा आज योग्य प्रचार प्रसार जर केला तर निश्चितच ते आपल्याला, म्हणजेच भारतीय जनतेला, संसारातील त्या मनुष्याच्या जोडीला उभे करील जे आज मानवतेच्या समान भूमीवर उभे आहेत, ज्याची आज सर्वात जास्त आवश्यकता सुद्धा आहे. आता इथे संसारातील जे मनुष्य आपण म्हटलं ते संसारातून ते मनुष्य कोणते आहेत, नीतिमान मनुष्य, ते मनुष्य कोणते आहेत ज्यांच्या जोडीला हे उभे करेल ह्या साहित्याच्या अभ्यासाने. ते इथे संसारातील ते मनुष्य म्हणजे जे नीतिमान आहेत, जे सदविवेकी आहेत, जे आपल्या कळपाचे रक्षण करतात, त्यांना योग्य अयोग्य याचे मार्गदर्शन करतात, यांच्यासाठी ते उपदेश आलेला आहे. बुद्ध धम्माच्या रूपात जी संस्कृती भारताने जगाला दिली त्यात या पाली साहित्याचा फार मोठा वाटा आहे. मला वाटतं आज जो पाली साहित्य हेच विश्व साहित्य हा जो विषय होता, तसा पाहायला गेलं तर हा फार मोठा विषय आहे, खूप मोठा टॉपिक आहे, परंतु मी ह्याला थोडा संक्षिप्त केला होता. संक्षिप्त रूपात जर सांगितलं तर मला असं वाटतं की ते लवकर लक्षात राहतं ते, त्यामुळे जास्त पुढे पुढे न जाता मी विषय आज हा इथेच हे करतो, समाप्त करतो.